डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। पाथर्डी तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सलग 2 दिवस हा पाऊस सुरू होता। या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली। मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती पावसाची नोंद होणं हे दुर्मिळ आहे। गर्भगिरीच्या डोंगर परिसरामध्ये अवघ्या काही मिनिटात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव, नाले आणि बंधारे तुडुंब भरून वाहू लागले। मोहरी येथील सिमेंट कॉन्क्रीटचा पूल वाहून गेल्यामुळे बनवस्तीचा संपर्क तुटला असून सुमारे 150 लोक यात अडकलेत। चिंचपूर इजदे येथील किन्ही नदी दुथडी भरून वाहतीये, जी गेली 50 वर्षांमध्ये मे महिन्यात कधीच वाहिली नव्हती। करंजी घाटातही मोठा पाऊस होऊन ठिकठिकाणी धबधबे निर्माण झाले तर रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। कुत्तरवाडीचा विठ्ठलवाडी तलाव निम्म्याहून अधिक भरलाय। बेलपारा प्रकल्प, मोहरीतील मोठा तलाव, तारकेश्वर गडाजवळील पाझर तलाव आणि पटेलवाडा तलावात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे। तर मोहरी परिसरामध्ये शेतीचे बांध फुटल्यामुळे माती रस्त्यावर आली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची नांगरट पूर्ण झालेली नाही। फळबागा, यात विशेष करून आंबराईचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। करंजी घाटात पावसामुळे धुकं निर्माण होऊन वाहन चालकांसाठी अडचणी वाढल्या। डोंगरातील तीर्थक्षेत्रे मोहटादेवी, भगवानगड, तारकेश्वरगड, रुद्धेश्वर हे हिरवाईनं नटलं असून पर्यटनालाही चालना मिळतीये। या जोरदार पावसामुळे जलसंधारणास हातभार लागला असला तरी पूल वाहून जाणं, शेतीचं नुकसान होणं आणि संपर्क तुटल्यामुळे जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालं माहिती का, बांध वगैरे कुठेच राहिले नाही, सगळे वाहून गेले पूर्ण टोटल। आणि काय झालं माहिती का, काही लोकांच्या नांगरटी जवळजवळ 70% लोकांच्या नांगरटीच राहिले, बाकी आहेत आणखी। आणि जमिनीत अचानक पाऊस झाल्यामुळं गवताचं प्रमाण सुद्धा, नांगरटी वगैरे नाही झाल्यामुळं प्रमाण वाढणार आहे गवताचं खूप, आणि शेती करणं सुद्धा मुश्किल होणार आहे आणि खर्च पण वाढत चालला आहे शेतीला। मग कालचा जो पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि सर्व जनजीवन असं विस्कळीत झालेलं आहे। थोड्या दिवसानंतर मुलांच्या शाळा वगैरे उघडतील, पण त्यांना जाण्या येण्यासाठी किंवा एखादे म्हातारे वगैरे आजारी पडले रुग्ण, तर या परिस्थितीत कसं न्यायचं दवाखान्यात, याचा जास्त प्रश्न पडलेला आहे। आणि जमीन नीट करण्यासाठी आम्हाला साधनं सुद्धा आणायचं परिस्थिती कठीण झालेली आहे। यावर्षी जून महिन्याच्या अगोदर पाऊस आल्यामुळं यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नांगरटी वगैरे राहिलेल्या आहे, त्यामुळे शेतीची व्यवस्थित मशागत झालेली नाही। त्यामुळे यावर्षी जर मशागतीला एक तर टाईम लागेल आणि वरचीवर पेरणी केली तर तण जास्त उगून येईल, त्यामुळे शेतकरी अजूनच तोट्यात जाणार आहे। अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस झाला, कारण की एकदम ढगाळ फोडल्यासारखं झालं, कारण की काहीचे क्षेत्र, पूल, राहायला जायला रस्ता नाही राहिले। इतके भयानक कार्यक्रम झाला की सांड्यातून पण पाणी माय नाही। काल दोन्ही पुलावरून पाणी चांगलं 1-2 फूट होतं जवळजवळ, आणि इथं तर पूल आता काही लोकसहभागातून आणि सगळे मिळून 1,38,000 रुपये ग्रामपंचायतमधून दिलेला असून पूल तयार करून सगळा वाहून गेला। इतक्या बेकार भयानक परिस्थिती। आम्ही सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्याच्यावर लोखंडाची जाळी मारून बांधलेला आहे, तरी पण वाहून गेलाय। हे आमचे बनवस्ती ते सुसला ते वावरामध्ये येणारे सगळे लोकसंख्या आमची 150च्या आसपास आहे। 150च्या आसपास असून की बनवस्तीला जायला संपर्कच नाही राहिला, संपर्क तुटला पूर्ण, विस्कळीत झालं जलजीवन पूर्ण। दळणवळण साहेब, आम्हाला चारा पण नेता आहे ना जनावरांना, इतकी परिस्थिती बेकार झाली। 2-3 जागेवर रस्ते फुटले, वाहून गेले, पूल तर राहिलाच नाही। अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील
साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.